अगोदर की समोरचे उमेदवार जे आहेत त्यांचा प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळेस आपले अनेक सहकारी पण त्या शुभारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होते. तर ते आपल्या सोबत आहेत की ते समोर येतील? तुम्हाला 2 दिवसात कळेल ते कोणासोबत आहेत. ते सगळे माझ्या संपर्कात आहेत. पण तिथं हुकुमशाही आणि दादागिरी इतकी आहे की कोण तोंडावर येऊन काय होत नाही, म्हणून ते तेवढ्या पुरतं करतात. वारुवाडी गणामध्ये ज्या बनकरताई आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरस्कृत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरस्कृत ग्रामपंचायतच्या पॅनलच्या सन्मान्य सदस्य होत्या. म्हणून त्या बॉडीमध्ये त्यांचे सहकारी, एक गावचे आपल्या भगिनी, म्हणून तेवढ्या पुरतं ते सहभागी झाले होते. पण निवडणूक जशी पुढे जाईल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक घटक आणि सर्वसामान्य नागरिक, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेना, हे सगळे एकत्र येऊन तिथला सीट आमचा हे विजय होणार हे निश्चित. शिवसैनिक आपण विधानसभेच्या वेळेस फुटाफूट झाली होती. आता हे सगळे शिवसैनिक सोबत राहतील असं वाटतं? नक्कीच राहतील. प्रत्येक शिवसैनिक हा निर्णय घेतल्यानंतर दिलीपदादा बामणे असतील, भास्कर शेठ गाडगे असेल, मी असेल, तुम्ही आज पण बघितलं राहुल चोपडे तिथे आले, बंसी चतुर आले, ढोले होते आणि प्रत्येक ठिकाणचे लोक मोठ्या संख्येने होते. मयूर जी गुंजाळ होते, शरदांना चौधरी होते, असे बरेचसे सैनिक जे आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या विचाराला मानणारे जे लोक आहेत किंवा विशेषतः बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत ते ह्या आघाडीच्या मागे उभे राहणार आहेत.